तुमचं स्वागत आहे आणि आपण हे सगळं बघायला आलात. खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की पुण्यात बऱ्याच गोष्टी आहेत तर लोक जाऊन बघत नाहीत. कितीतरी म्युझियम्स आहेत आणि विद्यापीठातसुद्धा बऱ्याच विद्यापीठामध्ये पुण्यामध्ये जवळजवळ 3-4 विद्यापीठं आहेत. प्रत्येकामध्ये म्युझियम्स आहेत त्यांचे डिपार्टमेंटचे, आणि ते देतात प्रेक्षकांना बघायला देतात. तर हे जाऊन बघणे महत्त्वाचे आहे, आपल्या ज्ञानात भर पडते. आणि निसर्गात काय काय निसर्गाने निर्माण केलेलं आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. तिकडे निसर्गाच्या आपण जवळ जातो आणि आपल्या ज्ञानात वाढ होते. हा जसं उमेश साहेबांनी सांगितलं तसं मी लहान होतो, 14-15 वर्षाचा, तेव्हापासून मी माझ्या वडिलांना मदत करत करत, त्यांचा छंद होता, नंतर तो छंद मी जोपासला आणि त्याचा रूपांतर झालं बिझनेसमध्ये. आता 3rd जनरेशन माझं मुलं हे बघतात आणि करतात. आणि माझ्या वडिलांचा, माझा आणि मुलांचा हे सगळं कंबाईंड जो पिरियड जर धरला एक्सपिरियन्सचा, तर 120 वर्षाच्या वर जातो. म्हणजे भारतातले सगळे ठिकाणी फिरून झालेत. कुठे काय मिळतो, कुठे नाही मिळत, सगळी माहिती आम्हाला माहिती आहे. आणि बरेच युनिव्हर्सिटी आणि PhD करणारे, जिओलॉजीमध्ये PhD करणारे MSc, ते भेटतात, येतात, माहिती घेतात, सॅम्पल्स त्यांना मी देतो. आणि मी स्वतः इंग्लिश लिटरेचरमध्ये MA केलेलं आहे. मी जिओलॉजी शिकलो नाही. आय डन माय मास्टर्स इन इंग्लिश लिटरेचर. तर आपण बघा, हे काही प्रश्न असले तर विचारा. हे ॲमेथिस्ट आहे, तो पलीकडचा ॲपोफायलाईट आहे, हे कॅल्साईट आहे. तर प्रत्येकाला लेबल्स आहेत. आणि हे सगळं म्युझियम आणि स्पेसिमेन्स वगैरे सगळे दुसरीकडे होते, पण तिथे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता आणि ते पार्किंग प्रॉब्लेम होता, म्हणून आम्ही जागा घेऊन इकडे आणले सगळे. अजून आमचं हे लावायचं वगैरे, लेबलिंग वगैरे चालू आहे, काम कंप्लीट झालेलं नाही. एकदा ते कंप्लीट झालं की ते अप्रतिम म्युझियम होऊन जाईल. नाव आय रिक्वेस्ट यू ऑल टू कम अँड सी इनसाइड. आत या. जळगावला इकडे तिकडे जवळपास हे ब्राझीलचा ॲमेथिस्ट आहे, ॲपोफायलाईट. जिओलाईटचे प्रकार आहे. हे ब्राझीलचं आहे. आणि हे कॅल्साईट आहे, ज्याला आपण शिरगोळा म्हणतो. हे पुन्हा ग्रीन ॲपोफायलाईट. परत हे पण स्मोकी क्वार्ट्स ब्राझीलचं आहे. आणि हे सगळे जिओलाईटचे प्रकार आहेत. आता आपण आतमध्ये जाऊ या. तर काही लेबल नसतील, पण तुम्ही मला विचारू शकता की हे काय आहे, ते काय, म्हणून मी आपल्याला सांगेन. आणि इथं दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, दोन्ही ध्रुववरचा दगड पण आहे माझ्याकडे. आता हा उत्तर ध्रुवचा आहे, ॲस्ट्रोफिलाईट. आर्क्टिक सर्कल रशियामध्ये कोला पेनिन्सुला आहे, तर कोला पेनिन्सुलाजवळ तो सापडतो असा. आणि दुसरा एक दक्षिण ध्रुवचा पण आहे, तो मी दाखवतो आपल्याला. कॉपर मिनरल आहे. आणि हे पण कॉपर मिनरल आहे. हे ग्रीन जे आहे ना, तो काँगोला कॉपर माइन्समध्ये मिळतो. पायरेट पेरूचं. सांगितलं ते असं प्रयत्न करून कधीच सापडणार नाही, परंतु जिथे कुठे उत्खनन चालू असतं तिकडे गेले की क्वचित मिळतो तो. कारण की हा संपूर्ण दख्खनचा पठार जो आहे तो 6 कोटी वर्षापूर्वी तयार झालेला आहे. आणि हे तयार होताना लावाचे स्वरूपात होता. त्यावेळेला हे कॅव्हिटी सगळे निर्माण झाले, जिओकेमिकल ॲक्टिव्हिटी, एलिमेंट्स वगैरे, त्याच्यामुळे हे सगळे मिळाल्याने ते क्रिस्टलायझेशन झालं. तो क्रिस्टलायझेशनचा प्रोसेस पण किती लाखो वर्षांनी तो क्रिस्टल तयार होतो. ते सगळे लाखो वर्षात ते एक एक असे तयार झालेले.
आणि ते कॅव्हिटीच्या स्वरूपात मिळतात. जसं ते तुम्ही मोठं बघा हो, ते हे सगळे कॅव्हिटी मिनरल्स, यांना कॅव्हिटी मिनरल्सच म्हणतात. हो, पण ते ह्याच्या आत ते कॅव्हिटी असेल हे असं तुम्ही कसं फाइंड आउट करता की म्हणजे ते फार कठीण आहे की खाली सगळं काळा दगड इथून तिथून पसरलेला असतो. परंतु मी जसं सांगितलं उत्खनन करताना ते ब्लास्टिंग वगैरे करतात किंवा ते पोकलींनी वगैरे ह्यांनी दगड फोडताना अचानक ते फुटतो तोंड, असा तो कसं तोंड फुटून दिसतोय तसं ते त्याचं तोंड फुटून आतमध्ये दिसतो. ते छोटे असतात आणि मोठे पण. आता हे छोटी कॅव्हिटी आहे बघा, हे टिपिकल एक कॅव्हिटी आहे, छोटी कॅव्हिटी आहे आणि ते इतकी मोठी पण आहे. याच्यापेक्षा मोठे पण आहेत, 10 फुटी उंचीचे पण असतात. फुटल्याशिवाय कळत नाही की आत नक्की कशा कुठल्याशिवाय कळतच नाही. गोदावरीच्या ह्याच्यामध्ये पण पात्रात पण सापडतात. हां, ते हे सापडतात तिकडे. क्वार्ट्झाईट म्हणून एक दगड आहे, तर तो त्याच्यात ते शिवलिंगम तयार करतात, तिकडे तयार करतात ते MP मध्ये. आणि ते गोदावरीच्या कडेला तो गोदावरीच्या कडेला पण सापडतो ना आपल्या महाराष्ट्र. काय ते तुम्ही म्हटलं हां, ते पण ते तयार नाही सापडत, ते तयार करतात ते शिवलिंगम घासून त्याला कट करून. नाही, दगडातून. हां, दगड असतो तो तिकडे नर्मदाजवळ सापडतो, धरमपुरी वगैरेमध्ये. ते जे मेसोलाइट आहे ते वरती असं मेसोलाइट आहे. स्ट्रक्चर आहे ते कशामुळे होतं असं हेअर लाईक स्ट्रक्चर असं स्पॉन्ज? तो तसे ते क्रिस्टलाईन ग्रोथ आहे तशी ती. हां, ऑलमोस्ट लाईक वेगळे क्रिस्टल ऑन. जसे त्यांना स्पॉन्ज नाही आहे, ते स्टील आहे. स्पॉन्जी कुठलंच नाही, ते अगदी डेलिकेट क्रिस्टल्स आहेत आपल्या केसासारखे. आणि ते अप्रोप्रिएट त्यांना हे मिळाला टेम्परेचर, केमिकल कॉम्पोजिशन पाण्यातला, जिओथर्मल लिक्विड, त्याच्यामुळे ते वेगळे झालेले. फेल्डस्पार मिनरल आहे जो UV रिॲक्टिव्ह. ते लेक मिशिगन जे आहे US आणि कॅनडाच्या बॉर्डरवर तिथे सापडलेलं आहे. लाईट लावून टाका. हां, 1 मिनिट, अजून 2-3. हां, 1 मिनिट. लाईट्स कुठला आहे हा? मँगॅनो कॅल्साईट. मँगॅनो म्हणजे मॅंगनीजचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला मँगॅनो म्हणतात. आणि कॅल्साईटमध्ये इन्फ्युजन आहेत. हो, कॅल्साईट म्हणजे शिरवळा. हां शिरवळ्याला कॅल्साईट म्हणतात इंग्लिश. रुबीज आहे, प्युअर रुबीज. बघू. फ्लोराईट आहे, फ्लोराईट. इकडे वायर आहे, ते पडून बाहेर लक्ष ठेवतो. आणि त्याच्यात परत छोटे छोटे स्टिक्स हो. आहेत ना, ते कसले? तो कॅल्साईट शाईन आहे ना ते. कॅल्साईट्स आहेत ते, कॅल्साईट ऑफ फ्लोराईड. हा आपल्या इथं कॅल्साईट आहे. रिॲक्ट करतो ते पण. त्यात जे त्याला आता आपण हे लावतो. बघते. जा पुढे जा, पुढे जा. पाहिला ना? आणि जो हे बघा त्याचा कलर काय, कलरलेस व्हाईट. कलराने आपण रेड दिसतोय. झालं सगळ्यांचं बघून नेक्स्ट एक्झिबिटला जाऊ. हा लावा लाईट्स.
3D मॉडेल आहे रेप्लिका कसा होता ते, कारण ह्याचे मुवमेंट्स आपल्याला फॉसिल झाल्यामुळे कळणार नाही कसे होते, पण इथे आर्टिक्युलेशन दिसतंय का कसा तो क्रिचर होता. समुद्रातील तळाला असा वो बता इधर इधर वेल माशाचा मनका बापरे हे हाड आहे म्हणजे त्याचं एवढं म्हणजे हो ना आणि असे 100-200-150 असतात त्याचे संपूर्ण हो मनका. फाईन म्हणजे हो, हो. त्याला बरं हे बघा त्यांनी बघितलं नाही. समीर सर तो दात दाखवता उनको मोती का होता पल शार्कचं दात मेगालोडॉन जी शार्क होती सगळ्यात मोठी शार्क होती. म्हणजे असं नाहीये पिशी आहे का नाही Extinct आहे. म्हणजे आपले जे आत्ताची शार्क आहे त्याचे अँसेस्ट्रल शार्क ही होती. मोठी होती आणि ज्यांना ते जॉस पिक्चर आठवतो ते हे बघायला. अच्छा बर आणि आता नवीन एक मेग म्हणून पण मूवी आली होती, मेग ME त्याच्यात पण तुम्ही बघू शकता. ते अजून शार्प आहे. हो खूप शार्प आहे, तुम्ही बघू शकता. हो हो आणि त्याला असं हे 250 मिलियन इयर्स ओल्ड आहे. 250 मिलियन इयर्स. म्हणजे 25 कोटीवर. आणि ह्याला जे प्रोसेस आम्ही केलेलं आहे तर फक्त हा वरचा एनामल थोडा पॉलिश केलेला आहे चांगलं दिसण्यासाठी. ह्याला धार वगैरे काही केलं नाहीये. सर केम हा तो टिरेक्सचा हाँ। 25 कोटी वर्ष पल बताओ ना. मॅमथ हत्ती होता पूर्वीच्या काळात 50,000 वर्षापूर्वीचा आहे. ते बर्फात दबलेला सायबेरियामध्ये तर ते त्याचे केस आहेत. बापरे पल बता हे बघा हे मोती असे तयार होतात. तो हात राहिले अजून हात मोती राहिले अजून हो जे कामाचे होते ते काढून घेतलेले आणि म्हणजे आम्ही नाही काढले ते थायलंडमध्ये ते तयार होतात. समुद्रात फार्म असतात त्याचे आणि हे ऑयस्टरला असं खोलून बिचारा जात असतो सी बेडवर त्याला पकडून त्याला असं त्याचं तोंड खोलून त्याच्यामध्ये मातीच्या कण सँडच्या कण टाकतात. सँडचे कण अनेक टाकून देतात दूर दूर. मग तो त्याला तो इथं हे होतो त्रास होतो म्हणून तो आपल्या सलायवानी त्याला काढायचा प्रयत्न करतो आपल्या जिभेनी आणि सलायवानी. तर हे जे मोती जे तयार होतो तो त्या ऑयस्टरच्या सलायवाचे कोटिंग होऊन ते बरेच लेअर झाले तर ते आतमध्ये तो कण आहे जे टाकला होता मोती तयार करायला. म्हणजे जे कल्चर पर्ल्स म्हणतात ते ह्यालाच म्हणतात. आणि असेच निसर्गात पण तयार होतात. म्हणजे तो जात असताना असं समुद्रात ऑटोमॅटिक जातं. ते एखादा कण गेला की तो असं तो काढायच्या प्रयत्नात तर त्याला अनेक वर्ष लागतात 5-7 वर्ष लागतात. मग ते सगळं मोती तयार होतात आणि ओमानला आणि मिडल ईस्टमध्ये बऱ्याच ठिकाणी बसराला इराकच्या साऊथला बसराला पण मोती जगात सर्वात प्रसिद्ध बसराचे मोती होते. ते पूर्वीच्या काळात ते राजे महाराजे वगैरे ते बसराची मोती आणून हे डायनोसॉरचा शी आहे. डायनोसॉरची शी आहे. ते नंतर सांगायचं होतं सगळ्यांना पण तो फॉसिलाइज झालेला आहे विचारायचं तो रशियाला सापडला होता 1947ला पडला होता. जड 8 किलो आहे. आणि त्याच्यावरती जे शेल असतील ती शेल अजून आहे बघू शकता तुम्ही. शेलचे पार्ट्स तुम्हाला दिसू शकतात. हा मध्य प्रदेशला सापडतो. हे मॅमथ हेअर मॅमथ तुम्हाला माहिती असेल हत्ती हा 50,000 वर्षापूर्वी लुप्त झाला आणि सायबेरियामध्ये रशियामध्ये बर्फाचे खाली तो सापडतो आता.
संपूर्ण हत्ती. त्याला केस वगैरे सगळे असतात, त्याचे दात वगैरे सगळे असतात आणि त्याचा जो फ्लॅश आहे तो बी हे असतो, फ्रेश आहे, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यासारखा. हां, तर ते संपूर्ण सांगडा आणून ते सायंटिफिक इन्स्टिट्यूट्सला विकतात फॉरेनमध्ये. आईस आणि हे असं पण ते विकतात. आता हे मी काहीतरी $25 खरेदी केला होता. हां, आणि त्याचा हे डायनोसॉर होता, स्पिनोसॉरस म्हणून. अनेक प्रकारचे डायनोसॉर असायचे. तर ते दुसरा स्पिनोसॉरसचा हा दात आणि हे मेसोसॉरस म्हणून एक होता, त्याचे दात. हे अमेरिकेतलं डायनोसॉर आणि हे मोरोक्कोमधलं, मेडिटेरेनियनजवळ. आणि हे आपलं मध्य प्रदेशला सापडतं. तुम्हाला हे दक्षिण ध्रुवचं. हे बघा, हातात घेऊन बघा, अंटार्क्टिकाचा दगड. त्यांचा 125 वर्षाचा हा साठा हे आपण बघायला आलो आहे. ही कातळ सृष्टी आहे, दगड आहेत. दगडामध्ये काय बघण्यासारखं असं म्हणणारं नाही, उत्तर आहे. आणि आज आपण काय काय पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची खनिजं पाहिली, वेगवेगळ्या तऱ्हेचे स्फटिक क्रिस्टल्स पाहिले. त्यानंतर इथे खूप वेगळे जे UV लाईटमध्ये वेगळ्या तऱ्हेने दिसतात असे काही क्रिस्टल्स पाहिले. त्याच्याशिवाय आपण इथे काही फॉसिल्स पाहिले. फॉसिल म्हणजे ज्याला आपण जीवाश्म म्हणतो. तर जीवाश्मांमधलं खूप महत्त्वाचं काय तर आपल्याला त्यांनी नंतर दाखवलं, हातात घेऊन तो मोठा दात होता मेसोसॉरचा. तर मेसोसॉर ज्या वेळेला ही सगळी कॉन्टिनेंट्स म्हणजे भारत होता, आफ्रिका होता, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे जोडलेले होते, त्यावेळेला जे डायनॉसॉर होते ते जमिनीपासून एक वीटभरच जास्त उंची असायची त्याची. त्यामुळे ते सरपटत जायचे, पण पोट त्यांचं थोडं वर असायचं. तर तो मेसोसॉर हे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट भटकत्या भूखंडांचं एक मोठा प्रतीक समजलं जातं. त्याच्या शेजारच्या बाजूला आपण एक लांब लांब पानं असलेला एक दगड पाहिला, पानाचे ठसे. त्याला ग्लॉसोप्टेरिस असं नाव आहे. तर ते ग्लॉसोप्टेरिस आपल्याला त्याच गोंडवाना लँडमधनं मिळालेला तो फॉसिल आहे. भारतामध्ये बरेच चंद्रपूरमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात, यवतमाळमध्ये मिळतात. त्यानंतर आपण तिथे आणखीन जे काही वेगळे पाहिले ते माशांचे ठसे. पण तो जो दगड आहे तो खूप सॉफ्ट असतो, त्यामुळे त्याच्यात थोडं कलरेशन पण आलं आहे. पण ते सापळा सगळा व्यवस्थित त्याचा दिसला, ते बघितलेत आपण. नंतर जी उल्का म्हणजे डेक्कनवर फिरणारी नाही, आकाशातनं येणारी, ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्या एका उल्केचं वजन काही किलो होतं, प्रचंड जड होती ती. तर साधारणपणे 4.5 अब्ज वर्षापूर्वी ती उल्का तिथे तयार झाली. क्युपियर बेल्टमधनं केव्हा तरी ती इकडे आली आणि ती पडली. तिथे आणखीन 2-3 तऱ्हेच्या पण उल्का होत्या, कॉन्ट्राईट होती, नॉन कॉन्ट्राईट होती, त्या उल्का होत्या तिथे. आणखीन आपल्याला इथे एक जांभळ्या रंगाचे स्फटिक आहेत. इथे गेल्या एक होता आणि या इथे पण आहे, इथे आहे. तर ते ॲमिथिस्ट आहेत. हे उपरत्न म्हणजे हिरा, माणिक ही रत्न आहेत, पण ही उपरत्न आहेत आणि इमिटेशन ज्वेलरीमध्ये ते वापरले जातात. तर तो ॲमिथिस्ट आहे. पण हे क्रिस्टल्स खूप मोठे आहेत. आपल्याकडे जे मिळतात ॲमिथिस्टचे क्रिस्टल ते छोटे असतात, हे खूप मोठाले आहेत. आता ते आपल्या देशातले नाही आहेत मला वाटतं, ते ब्राझीलमधले आहेत. तर असे खूप आपण वेगळ्या विश्वात जाऊन आलो आणि ही सगळी संधी आपल्याला पोटे साहेबांमुळे मिळालेली आहे, उमेशजींमुळे मिळालेली आहे. तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्याच आहेत. आता सिनियर मक्खी आणि ज्युनियर मक्खी यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवूया. त्यांनी हे सगळं आपल्याला पाहायला उपलब्ध केलं. आणि तरी हा यांचा सगळा संग्रह नाहीच आहे बरं का. यांच्या काही अजून 2-3 ठिकाणी डिस्प्ले चालू आहेत, काही शिफ्टिंग चालू आहे. आणि तुम्ही कदाचित तिथे पाहिलं का नाही माहीत नाही मला, तिथे मून रॉक आणि मार्स रॉक पण आहे. म्हणजे तिथे ज्या उल्का आपटल्या त्यातनं जे रिबाउंड झाले टेक्टाईटसारखे, ते पण तिथे आहे. तर असं खूप वेगळं विश्व. नाही आणलेले आपल्याला मिळत नाहीत. ते फक्त निळू भुजबळला मिळाले, नील आर्मस्ट्रॉंग.
तर तुम्ही एवढ्या सगळ्या काचकळग्यातनं आलात, घरी व्यवस्थित जावं म्हणून लवकर कार्यक्रम आटोपतोय आपण. तर धन्यवाद.